नमस्कार, मी फार्मासिस्ट दत्ता मारुती खराटे. ड्रग टेक्निकल ॲडव्हायझरी बोर्ड यांच्या 93व्या सर्वसाधारण सभेमध्ये मुद्दा नंबर 7 ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1945 च्या अंतर्गत नियम 64 ला अनुसरून सक्षम व्यक्तीच्या योग्यतेमध्ये बदल करण्यासंदर्भाची सहमती ड्रग टेक्निकल ॲडव्हायझरी बोर्ड यांनी दिलेली आहे. सर्वप्रथम एक फार्मासिस्ट म्हणून मी या निर्णयाचा जाहीर निषेध करतो. हा निर्णय देशातील फार्मासिस्टवरती अन्याय करणारा आहे. हा निर्णय देशातील फार्मासिस्टचे हक्क हिसकावून घेणारा आहे. हा निर्णय देशातील आरोग्य व्यवस्थेला धोका निर्माण करणारा आहे. त्यासोबत रुग्णांना धोका निर्माण करणारा आहे. त्यामुळं देशामध्ये फक्त फार्मासिस्टच हा औषध वितरित करू शकतो. फार्मासिस्ट विना इतर कोणताही व्यक्ती हा औषध वितरित करू शकत नसल्यामुळं जिथे औषध तिथे फार्मासिस्ट. त्यामुळं DTABला मी विनंती करू इच्छितो की आपण जो निर्णय घेतला आहे, BSc पदवीधारक प्लस 2 वर्ष अनुभव असलेल्या व्यक्तीला होलसेलचं लायसन देण्यासंदर्भाचा तो निर्णय मागे घेऊन देशातील फार्मासिस्टला आपण न्याय देण्याचं आपण काम करावं. आणि फार्मासिस्टचे हक्क हिसकावून घेण्याचा निर्णय घेत असताना देशातील फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया व स्टेट फार्मसी काउन्सिल हे कुठेही विरोध दर्शवताना दिसत नाही. म्हणजे देशातील सर्वात मोठं दुर्दैव हे फार्मासिस्टचं आहे. त्यामुळं देशातील सर्व फार्मासिस्ट बंधूंना मी सांगू इच्छितो की आता जर आपण शांत राहिलो तर येणाऱ्या काळामध्ये असेच निर्णय हे DTAB आणि हे केंद्र सरकार घेतल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं वेळेस DTABचा आणि या केंद्र सरकारचा फार्मासिस्ट एकजूट होऊन फार्मासिस्टची एकजूटता या DTABला व या केंद्र सरकारला मला वाटतं दाखवून देण्याची गरज आहे. त्यामुळे देशातील सर्व फार्मासिस्ट बंधूंना मी विनंती करू इच्छितो की DTABच्या व या केंद्र सरकारच्या विरोधामध्ये आपापल्या राज्यामध्ये या निर्णयाच्या विरोधात आंदोलन करून फार्मासिस्टची एकजूटता दाखवून देण्याचं आपण काम करावं, एवढीच विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून करतो. जय फार्मासिस्ट, फार्मासिस्ट एकता जिंदाबाद. धन्यवाद.